सन्मान्य सुनील अंकारे उपसभापती। कॉर्डला आवाज दे। आहा ओहो क्या बात है, चलो नाचा रे नाचो। अरे आईला आईला दादू साईला, अरे जाम भारी मजा। हॅलो आवाज ओढा ट्रॅकचा आवाज ओढा करा। अरे आईला जगदीश पाटील आईला दादू साईला। हॅलो हॅलो आइए हाथ वरती करू आइलो। ओके रेडी आइए। क्या बात है। आई तुझं लालल्या डोंगरावर हाई करू गो, आई तुझं लालल्या डोंगरावर हाई करू ना, आई तुझा मुंगवत्या सूर्या समोर करू गो, आई तुझा मुंगवत्या सूर्या समोर करू, आई तुझा मुंगवत्या सूर्या समोर करू गो, आई तुझा मुंगवत्या सूर्या समोर करू। आई तुला बापानी काय दिला दानू गो, आई तुला बापानी काय दिला दानू, आई तुला बापानी काय दिला दानू गो, आई तुला बापानी काय दिला दानू। तल अंगोलीला हमुद दिलाई दानू ग, तल अंगोलीला हमुद दिलाई दानू, तल अंगोलीला हलूद दिलाई दानू ग, तल अंगोलीला हलूद दिलाई दानू। आई तुला आईने काय दिला दानू गो, आई तुला आईने काय दिला दानू, आई तुला आईने काय दिला दानू गो, आई तुला आईने काय दिला दानू। बाहेर घरदारू डोंगर दिलाई दानू ग, बाहेर घरदारू डोंगर दिलाई दानू, बाहेर घरदारू डोंगर दिलाई दानू गो, बाहेर घरदारू डोंगर दिलाई दानू। नाचा बहिणीने काय दिला दानू गो, आई तुला बहिणीने काय दिला दानू, आई तुला सर्वांनी नाचायचं आहे। बहिणीने काय दिला दानू गो, आई तुला बहिणीने काय दिला दानू। वार अंगामध्ये खेळवी अंगणानो ग, वार अंगामध्ये खेळवी अंगणानो, वार अंगामध्ये खेळवी अंगणानो ग, अंगामध्ये खेळवी अंगणानो। आज पैशाचा परतय पाऊस आपले क्रिकेटचे सणाला, पैशाचा परतय पाऊस आपले क्रिकेटचे सणाला, आज पैशाचा पडतय पाऊस आमचे क्रिकेटचे सणाला, पैशाचा पडतय पाऊस आमचे क्रिकेटचे सणाला। और नाचते नानुस नाचते कागो, नाचते नानुस नाचते कागो, नाचते अगरी दादूस दादूस दादूस, पैशाचा पडतय पाऊस आज क्रिकेटच्या सणाला पाऊस क्रिकेटच्या सणाला। हिरवे हिरवे झाडांशी भरलेला होता, जाम झालाय
तुझ्या पायऱ्या तुझी पालखी कोणी सजविली पालखी कोणी सजविली गो आई तुझी पालखी कोणी सजविली सजविली आगरी ये बलवानी गो कोली ये बलवानी सजवली आगरी ये बलवानी गो कोली ये बलवानी आई तुला नवस काय काय बोलू गो आई तुला नवस काय काय बोलू आई तुला नवस काय काय बोलू गो आई तुला नवस काय आई तुला कोंबड्यांच्या धावणी गो बकऱ्यांच्या धावणी आई तुला कोंबड्यांच्या धावणी गो बकऱ्यांच्या धावणी आई तुला कोंबड्याच्या धावणी गो बकऱ्याच्या धावणी आई तुला कोंबड्याच्या धावणी गो बकऱ्याच्या धावणी तुला खांद्या बघीन तुला पालखीत मिरवीन तुला खांद्या बघीन तुला पालखीत मिरवीन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन 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 पायी चालत येईन कान्हा दादाला घेईन पायी चालत येईन संगती साऱ्यांना घेईन साई बाबा सारी तुमची या अनंत दिसाला गावलोक जमला या अग्री युवा प्रतिष्ठानला 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 हॅलो 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 थँक्यू 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 डीजे थँक्यू हॅलो थँक्यू व्हेरी मच तुम्ही सर्वांनी आगिरी युवक प्रतिष्ठान याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत माझ्या समाजाचे एवढे क्रिकेटवीर या मैदानावर खेळतात त्या सर्व क्रिकेटवीरांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत आणि या क्रिकेटच्या सामन्यांसाठी या एकजुटीसाठी माझ्या बहिणी आलेल्या आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आजपर्यंत आपण क्रिकेटच्या मैदानावर सर्व क्रिकेटवीरच पाहत होतो पण या वाघिणी सुद्धा आले त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आणि आज आगरी युवा प्रतिष्ठानने आम्हाला बोलवलेलं आहे मी आणि गोल्डन मॅन नितीन पुरकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आगरी युवा प्रतिष्ठान आणि तुम्ही सर्वजण तुम्ही आहात म्हणूनच आम्ही आहोत तुम्ही आहात म्हणूनच आम्ही या स्टेजवर आहोत तुम्ही आशीर्वाद दिलाय म्हणूनच आम्ही आजपर्यंत 2 दशके झाले टिकून आहोत असाच आशीर्वाद प्रत्येक गावातील मुलाला ठेवा मुलीला ठेवा म्हणजे आपल्या गावातली मुलगा किंवा मुलगी 7 समुद्रापार गेल्याशिवाय राहणार नाही हसत खेळत खेळत राहा कारण जिंदगीचा काहीही भरोसा नाही आज आहे माणूस तर उद्या नाही
पण तुमच्यासारखे रसिक आहेत म्हणूनच ही मोठी अशी क्रिकेट सामन्यांची मैफिल होऊ शकली. या सर्व आयोजक हातांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि ज्यांनी या सोहळ्याला सढळ असताना मदत केली त्या हातांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि आम्हाला बोलवलं त्याबद्दल मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, ओम साईराम. थँक्यू दादूसर. सगळ्यांना नमस्कार. खूप छान वाटलं कारण मी पहिल्यांदा आलो या क्रिकेटसाठी. महेश भाईने गेल्या वेळेस देखील मला बोलवलं होतं पण येणं नाही झालं. आता पुढच्या वर्षी नाही बोलवलं तरी मी येईन. ओके हां, थँक्यू 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 थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. दादूस आणि जगदीश पाटील दोन्ही साहेबांनी आपल्याला पुढच्या वर्षी परत प्रॉमिस केलं आहे. आणि त्यांना कुर्ल्याला एक शो आहे, कुर्ल्याला जायचं आहे. आपल्यासाठी एवढं लांबून खास इथपर्यंत आले त्याबद्दल आपण त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजून धन्यवाद केलेच पाहिजेत. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा मी आगरी भाषेत बोलतो की दादूस आणि जगदीश पाटील साहेबांचं समस्त आगरी लोकांतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आला आमच्या ठिकाणी तेव्हा तुमचं मोठं स्वागत आहे. आणि थोड्याच वेळात आता बक्षीस आम्हाला सुरुवात होईल. तरी मी दादूसला आणि जगदीश पाटील साहेबांना विनंती करतो की गावातील एखादी गायक किंवा गायिका किंवा एखादा वाद्य वाजवणारा माणूस असेल त्याला तुम्ही पुढे येण्याचा प्रयत्न करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तसेच तुम्ही आमच्या पाठीशी राहा. धन्यवाद. आणि कोणाला जर मोबाईल भेटला असेल तर तो स्टेजवर आणून द्यायचा आहे. आमच्या गावातील शशांक पाटील उर्फ सच्चू यांचा मोबाईल हरवलेला आहे. जर कोणाला मिळाला असेल तर त्यांनी तो स्टेजवरती आणून द्यायचा असेल. पाटील ब्रदर्समधले खेळाडू आहेत ते शशांक पाटील यांचा मोबाईल हरवलेला आहे. मोबाईल आहे 20,000चा. बक्षीस देण्यात येत येईल 1 लाखाचं. धन्यवाद रवीजी. आज खरोखरच हे आगरी युवा प्रतिष्ठान आगरी प्रीमियर लीगचे दुसरे पर्व हे माननीय जगदीश पाटील आणि दादूस हे आले आणि आपलंही हे आगरी प्रीमियर लीगचं दुसरं पर्व खूप उंचीवर नेऊन ठेवलंय. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. मुरलीधर मेहर कृपया व्यासपीठावर यावे. आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित APL आगरी प्रीमियर लीग पर्व दुसरं जरी असलं तरी सगळ्यांना गर्व वाटला पाहिजे, अभिमान वाटला पाहिजे. काय मॅच झाली, धमाल मॅच झाली, बॅक टू बॅक. असं वाटलं होतं का सेकंड फायनल आपल्या नावावर करतील का. मात्र क्रिकेट तर हीच खरी मजा आहे. चला लवकरात, कारण प्रेझेंटेशन पार्टी अजून बाकी आहे. चला फोटो काढा, लवकर काढा आणि व्यासपीठाच्या खाली तुम्ही या. व्यासपीठ ओपन प्लीज. चला 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 लवकरात लवकर. थांबा थांबा, जाऊ नका, प्रेझेंटेशन पार्टी बाकी आहे. चला चला खाली या, खाली या, बक्षीस समारंभ खाली या, खाली या. चला प्लीज प्लीज. बघा सत्कार समारंभ बाकी आहे, प्रेझेंटेशन बाकी आहे.
लेट होतोय. ज्यांचं झालं त्यांनी खाली या. चला त्यांना प्लीज. परत प्रोग्राम आहे दुसरा, कुर्ल्याला जायचं आहे. दुसऱ्या प्रोग्राम साठी त्यांना जायचं आहे. आता फोटो बस झालं. चला चला या खाली या. चला धन्यवाद. सन्माननीय विकास तुकाराम पाटील, सगळ्यांनी खाली या. चला चला या ना. चला कमिटीला विनंती आहे, घ्या ना खाली, घ्या खाली या. खाली या. फोटो चला नंतर काढा, खाली या. फोटो नंतर काढा. नंतर. तुम्हाला नाही बोलले नाहीयेत. बक्षीस समारंभ होऊ दे प्लीज, विनंती सर्वांना. चला सत्कार करण्यासाठी मी इकडे विनंती करत आहे. सन्माननीय सुनील अंकारे उपसभापती, सन्माननीय सुनील अंकारे साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतोय. सन्माननीय सुनील अंकारे, सुनील अंकारे साहेब प्लीज या. मी आयोजकांना विनंती करतोय, संपूर्ण आयोजक पदाधिकारी अध्यक्ष महोदय, सुनील अंकारे उपसभापती, सन्माननीय अध्यक्ष महोदय नितीन साहेब, सुनील अंकारे, त्याच्यानंतर सन्मान्य देवराम पाटील साहेबांना विनंती करतोय का तुम्ही सत्कार स्वीकार करायचा आहे. सन्माननीय देवरामजी पाटील साहेब, ही खांद्यावर मायेची शॉल, उबदार शॉल, सन्मान्य अध्यक्ष नितीनदादा आणि संपूर्ण मंडळाच्या वतीनं आज सन्मान्य देवराम पाटील सन्मान चिन्ह, श्रीफळ, मायेची उबदार शॉल, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्याच्यानंतर सन्माननीय रमेश वजे साहेब, कृषी समिती माजी सरपंच, यांना विनंती करतोय, ज्या ट्रॉफीज तुम्ही बघत आहात या बाहुबली ट्रॉफी आज दादांच्या वतीनं, त्यांच्या कुटुंबाच्या वतीनं आज या 6 ट्रॉफ्या, पुढच्या वर्षी असतील 12 ट्रॉफ्या. सन्माननीय रमेश वजे साहेब, दादांचं गोल्डन मॅन, ग्रेट पर्सनॅलिटी, फायनल कॅप्टन रमेश वजे दादा सांगतायत, हा फायनलचा आमचा पुऱ्या पाड्याचा हिरो आहे, हा कॅप्टन आहे, ट्रॉफी आयले आमच्या गावान आयले. सन्माननीय उमेलमान ज्येष्ठ व्यक्तिमत्व उपाध्यक्ष सन्माननीय मकरंद घरत साहेबांना विनंती करतोय. वसई प्रगती कोऑपरेटिव्ह सोसायटी उपाध्यक्ष सन्माननीय मकरंद घरत, त्यानंतर बत्तालवाडी सन्मान्य विजय पाटील, माजी कर्णधार SSC क्रिकेट क्लब, तर याच्यानंतर डायरेक्ट प्रेझेंटेशन बक्षीस समारंभाला सुरुवात आम्ही करणार आहोत. मी नागेश भोईर, विश्वास पाटील, संघमालक यांना विनंती करतोय स्टेजवर या. नागेश पाटील, विश्वास पाटील, अजित पाटील यांना सुद्धा, मनीष गरत. आज दादांच्या वतीनं या 6 ट्रॉफ्या, बाहुबली ट्रॉफ्या आज तुम्ही बघतायत आणि दादांनी वचन दिले पुढच्या वर्षी 12 ट्रॉफ्या, बाहुबली ट्रॉफ्या या स्पर्धेसाठी. धन्यवाद दादा. संघमालक, मी जी नावं घेतली त्या संघमालकांना विनंती आहे, प्लीज तुम्ही व्यासपीठावर या.
आणि सत्कार स्वीकारायचा आहे. सन्माननीय स्वप्नील कवळी दादांना विनंती आहे, तुम्ही कुठे असाल तर प्लीज तुम्ही या. स्वप्नील कवळी कुठे आहेत? विकास तुकाराम पाटील जर असतील किंवा प्रतिनिधी, घरचे सदस्य, कुटुंबाचे सदस्य, त्यांना विनंती आहे तुम्ही सत्कार स्वीकारावा. धन्यवाद दादा, खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी आहे. सगळ्यांचं स्पेशल थँक्स. पुरापाडा ग्रामस्थ, पुरापाडा पोलीस स्टेशन, विरार पोलीस स्टेशन, वसई विरार महानगरपालिका, आमचे यूट्यूबवाले, आमचे DJ वाले, आमचे ऑपरेटर, आमचे स्कोरर, आमचे समालोचक, आमचे अंपायर आणि अतिथी देवो, आमचे सर्व पाहुणे, मनापासून आम्ही आभार प्रकट करत आहोत. चला जगदीश पाटील आणि दादूस दादा, कारण आणखीन त्यांचा प्रोग्राम आहे. धन्यवाद दादूस दादा, तुम्ही इकडे आलात. धन्यवाद जगदीश पाटील. बघा जगदीश पाटील दादानी तुम्हाला काय सांगितलं का, आगाशीचा एकदा तरी खावा समोसा, जिंदगीचा काही नाही भरोसा. हे जगदीश पाटील आजी सकाळपासून आई हसतो, खरोखर पक्का बरं वाटतंय, कारण क्रिकेट तुला पक्का आवडते मला माहीत आहे. सकाळपासून ते आई बसलेच, आमचे आजी बसले आहे आणि सगळ्या आमच्या माऊली बसलेल्या खरोखर. तर आता आपण चला सगळ्यात प्रथम मे आय इन्व्हाइट मित्रांनो, अंपायर नसतील तर मॅच होणारच नाही. अंपायर महत्त्वाचा घटक आहे. सगळ्यात प्रथम मे आय इन्व्हाइट, मी इकडे इन्व्हाइट करतोय सन्माननीय गंभीर पाटील, अंपायर गंभीर पाटील. जोरदार टाळ्या. अंपायर नाही तर मग काय पण नाही. सन्माननीय गंभीर पाटील जी कुठे आहेत तुम्ही? सन्माननीय जगदीश भोईर अंपायर आणि सन्माननीय खालिद सय्यद, या 3 अंपायर्सना आम्ही इकडे इन्व्हाइट करतोय. चला अंपायर इकडे आलेले आहेत. जगदीश भोईर, गंभीर पाटील, खलील सय्यद यांना विनंती आहे का तुम्ही व्यासपीठावर या. खलील सय्यद भाई, एक्सेलेंट जॉब. बहुत इतना आसान नहीं होता अंपायरगिरी करना, मुझे मालूम है क्योंकि मैं क्रिकेटर भी रह चुका हूँ, अब तो कमेंटेटर हूँ. आणि आमच्या मंडळातर्फे एक छोटीशी सप्रेम भेट आणि विनंती करतोय, सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची एक आठवण. 2 अंपायर तर इकडे आहेत. गंभीर पाटील कुठे आहेत? जगदीश भोईर आणि या खलील सय्यद. अगोदर मी विनंती करतोय, फुलांचा म्हणजेच गुलाब पुष्प घेऊन आज आपण इकडे जगदीश भोईर 3 दिवस अंपायर उन्हामध्ये, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जगदीश भोईरसाठी. खलील सय्यद आणखीन ग्रेट अंपायर, जबरदस्त कामगिरी. त्यानंतर नारंगी गावचा सुपुत्र, वसई विरार, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, ज्याने आपल्या वाणीनं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं, असे नारंगी गावचे सुपुत्र सन्माननीय तुकाराम मंगेलाजी यांना मी विनंती करतोय का प्लीज तुम्ही व्यासपीठावर या. सन्माननीय तुकाराम मंगेलाजी
द ग्रेट व्हॉइस या नारंगीच्या सुपुत्रासाठी एकदा जोरदार टाळ्या माऊलीनो. 2 दिवस तुम्ही आवाज ऐकला तुकाराम मांगेला. मराठी असून दे, हिंदी असून दे, भाषेवर प्रभुत्व असणारे सन्माननीय तुकाराम मांगेलाजी, एक्सलेंट जॉब. 2 दिवस तुम्ही आवाज ऐकला. चला, स्पेशल थँक्स निशांत भोईर आणि विशू यांनी स्कोरिंग ची कामगिरी पार पाडली त्याबद्दल धन्यवाद. अजून आपण एका शुभसन्मान व्यासपीठावरती गेले 2 दिवस ज्यांचा आवाज आपण या मंचावरने ऐकतायत, या एक इतिहासाचे गाडा अभ्यासक म्हणून ज्यांचं नाव नेहमीच घेतलं तर गोरदेव गावचा एक असा आवाज ज्याने कोकणापर्यंत जाऊन देखील फक्त क्रिकेट नाही आहे तर सांस्कृतिक कार्यक्रमात देखील यांचा आवाज आपण ऐकला आहे. नितीन आळवे यांचा शुभसन्मान व्यासपीठावरती केला जातोय. एक अभ्यासू समालोचक, इतिहासाचा गाडा अभ्यास ज्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या वाडीतनं वेगवेगळे आपण गाणी ऐकले आहेत तर त्यांचा हा शुभसन्मान व्यासपीठावरती केला जातोय. थँक्यू. आज पहिल्यांदाच आपण बघितलं आगरी प्रीमियर लीगमध्ये आपण आवाज दिला आहेत आणि या सर्वांना आपण नक्कीच मंत्रमुग्ध केले. कारण हा आवाज बघा, जसा आपण होम मिनिस्टरचा कार्यक्रम टी व्हीवरती बघता त्याच्यापेक्षा कितीतरी सुंदर नितीन आळवे यांचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम असतो. कारण प्रत्येक ठिकाणी म्हणजे तिथे 500,000 स्त्रिया असतात आणि तिथे सुद्धा त्यांचा आवाज, नितीन आळवे यांचा आवाज तिथे गाजत असतो. त्यानंतर आपण एक सन्मान करतोय. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा होता रानोबा डीजे धनेश आणि आपण या रानोबा डीजे, कारण एकदम साऊंड क्लिअर यांचा आपण पाहायला गेले 3 दिवस आणि धनेश यांचा हा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. धन्यवाद तुकाराम मंगेलाजी, ग्रेट व्हॉइस तुम्ही ऐकला 2 दिवस. चला, आता आपण बक्षीस समारंभाला इकडे सुरुवात करतोय. त्या अगोदर प्रवीण पाटील नारंगी FBM ला लाईव्ह टेलिकास्ट करणारे. चला दादा तुम्ही या प्लीज. बघा, जेव्हापासून यूट्यूब निघालेलं आहे तेव्हापासून मोबाईलवर टीव्हीवर अटॅच करून तुम्ही मॅच बघू शकता. आणि आगरी युवा प्रतिष्ठानला मी विनंती करेन अध्यक्ष नितीनजींना का एक होम मिनिस्टर कार्यक्रम, आत्ताच मी 2 आठवड्या अगोदर 800 महिलांचा होम मिनिस्टर कार्यक्रम केला. आमदार संजय केळकर यांचासुद्धा मी कार्यक्रम केला. तर आपल्या गावात एक होम मिनिस्टरचा कार्यक्रम झाला पाहिजे. तर नक्कीच आपण तो करणार आहोत. तुमच्या ज्या माय माऊली आणि मुली इकडे आहेत त्यांच्यासाठी क्या बात आहे. 25 तारखेला हळदी कुंकू आहे, लक्षात ठेवा. येणार ना? नक्की येणार. असलो तर नक्की येणार, कारण आता माझा डायरेक्ट टूर आहे चिपळूणला, गुहागरला, मार्गतमानी प्रीमियर लीग. तर फोटोग्राफी, यूट्यूबवाले, DJ वाले सगळ्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे आणि सगळ्यांचा सत्कार करणं खूप गरजेचं आहे. बघा बघा, यांच्यामुळे 197 देश आपली मॅच बघत होते. टाळ्या झाल्या पाहिजे. इंडियाच्या बाहेर 195 देश यूट्यूबच्या माध्यमातून. खरोखर जबरदस्त जॉब. आणि तुमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांवर जो कॅमेरामॅन जो कॅमेरा जात होता, खरोखर त्या ऑपरेटर लोकांचं सुद्धा मनापासून इकडे आम्ही स्वागत करतोय. चला, हर्षद भोईर खंबाळा फोटोग्राफर, विनंती आहे. हर्षद भोईर खंबाळा, मंडप आणि डेकोरेटर्स. हर्षद भोईर फोटोग्राफर कुठे आहे? हर्षद
अशीच तुझी फोटोग्राफी फिल्मिस्तानमध्ये सुद्धा भरू दे अशी, आणि संघमालक पण आहेत फिलोजी स्पोर्टचे. ओमकार मंडप डेकोरेटर्स पंकज. भिलोजी स्पोर्ट्सचे मला वाटतं संघमालक आहेत हर्षद, ज्यांनी पाणी व्यवस्था केली बघितली, सन्माननीय महेश गरत हे कुठे असतील त्यांना विनंती आहे तुम्ही सुद्धा व्यासपीठावर या. ॲक्च्युली हर्षद दादांशी मला बोलायचं होतं पण तितका वेळ नाही, प्रेझेंटेशन बाकी आहे, बक्षीस समारंभ बाकी आहे. बघा लक्षात ठेवा 34 वर्षाच्या कॉमेंट्रीमध्ये महाराष्ट्र असून दे, गोवा असून दे, गुजरात असून दे, आगरी, कोळी, हिंदी, मालवणी या सगळ्या भाषेमध्ये आम्ही कॉमेंट्री केलेली आहे. पियुष वॉटर सप्लायर, रमाकांत म्हात्रे दादा कुठे आहेत? खरोखर पाणी व्यवस्था आणि पाणी देणं आयुष्यामध्ये म्हणतात ना, पाण्याचा धर्म हा खूप मोठा धर्म असतो मित्रांनो. महेश घरत यांनी पाणी सप्लाय केल्याबद्दल त्यांचंसुद्धा मंडळ आभारी आहे. त्यानंतर थँक्स महानगरपालिका, थँक्स पोलीस स्टेशन, थँक्स आपला जो गाव आहे नवापूर गाव, सगळ्या ग्रामस्थ, देवराम पाटील दादा यांनी मला ओळखलं का नाही ओळखलं हे मला माहिती नाही. त्यांचं आणि माझं नातं हे घरापासून जुडलेलं आहे. आता मला ओळखा, मी गोडदेवचा आहे. हेमंत माझा खूप चांगला मित्र आहे. तुमचं आणि माझं नातं काय आहे, कारण भले काही गोष्टी असून दे भावाभावामध्ये, आणि आज आमच्या मुर्द्याची जी माझी ताई आहे तुमच्याच घरामध्ये दिलेली आहे. तर कसं असतं, नाती जपावी लागतात, कारण प्रत्येक नातामध्ये प्रेम असतं, प्रत्येक प्रेमामध्ये नातं जपलेलं असतं. म्हणून मी काय सांगतो, बघा पैसा, मर्सिडीज गाडी, जमीन ही तुम्हाला वाचवायला येणार नाही. तर आयुष्यामध्ये कुठेही गेलात तर दुवा घ्यायला विसरू नका. आयुष्यामध्ये कुठलं दान केलं तर बॅनरवर आपलं कधी नाव देऊ नका. ते फक्त परमेश्वराला आणि तुम्हालाच माहिती पाहिजे का तुम्ही काय दान केलेलं आहे. कारण ज्या वेळेला टाळ्या झाल्या पाहिजे, जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये किंवा खाटेवर असताना तेव्हा तुम्हाला दुवा कामाला येते, दवा कामाला येत नाही. कोणाबद्दल जर तुम्ही चांगलं बोलू शकत नाही तर आयुष्यात कोणाबद्दल वाईट बोलू नका. 100 वर्षाचं आयुष्य मिळाल्यानंतर दादा हे गरजेचं नाही का आपण 100 वर्ष जगलो पाहिजे. जे वर्ष पण आपल्याला जगायला मिळेल त्या वर्षामध्ये एक असं काम करून जा का 1000 वर्षापेक्षा लोकांनी तुम्हाला इतिहासामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. लक्षात ठेवा, अहंकार झाला असेल ना कोणाला, मी असा, मी तसा, ये माझ्या जोडीला आहे ना, स्मशानाची एक चक्कर मारा, फक्त राग दिसेल, राग. तर अहंकाराची काय होते, फक्त राग. मी पण आयुष्यामध्ये कधीच करू नका. मी कुठेही गेल्यावर, चला आता बक्षीस समारंभ आपण इकडे स्टार्ट करणार आहोत. मी सन्माननीय किशोर पाटील, अभय पाटील, किशोर पाटील, अभय पाटीलला विनंती आहे, कारण बघा सन्माननीय पांडुरंग घरत, हो किशोर पाटील, मामासाठी विकेट बनवणं एवढं सोपं काम नाही आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरोखर अफलातून कामगिरी. अहो आता विकेटच नसेल तर क्रिकेट कसं खेळणार, विकेट महत्त्वाचं आहे. आणि खरोखर लाजवाब कामगिरी आहे आज, आणि प्रत्येकाचा सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे. पांडुरंग घरात, अभय पाटील, टाळ्या वाजवा. सकाळी तुम्ही पिताय का फळांचा ज्यूस,
मग टाळ्या वाजवण्यासाठी कशाला होता कंजूस? अभय पाटील कुठचं पण काम सांगा, कधीच नाही बोलला नाही, ही यांची खासियत आहे. त्यानंतर बघा, कोणाचं चुकून नाव राहिलं असेल, कोणाचा सत्कार राहिला असेल, स्वागत राहिला असेल, तर मनापासून आयोजकांच्या वतीनं मी क्षमस्व मागतो. बघायचं आहे, दादाने आत्ता सांगितलं का हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे, तुम्ही अवेलेबल आहात का? जर असणार तर मग होम मिनिस्टर गाजून टाकणार आपण 25 तारखेला, लक्षात ठेवा. सहभाग चषक खंडेराव कमळाकर घरत उर्फ के दादांना यांच्याकडून देण्यात आले. जर उपस्थित असतील तर प्लीज तुम्ही या. यांच्याकडून सहभाग चषक. खूप खूप धन्यवाद ज्या ज्या डोनेटर लोकांनी. आणि फायनलला तर पैशाची बरसात झाली. सन्मान्य देवराम पाटील आणि चौकारासाठी षटकारासाठी प्रत्येकी 200 रुपये सुद्धा ठेवले होते. तर अशीच APL आपली एकी राहिली पाहिजे, आपला आगरी समाज पुढे गेला पाहिजे. बघा, मराठी माणूस वर्षातून एकदाच सांगतो, पुढे जा, माझ्या खांद्यावर चढ आणि पुढे जा. कधी? फक्त दहीहंडीला. आणि 364 दिवस. तर असं करू नका. आपल्या आगरी समाजाला आज नवी मुंबई वाशी दिबा पाटील, किती संघर्ष झाला, बरोबर ना दिबा पाटील? तर या सगळ्या गोष्टी आहेत. आगरी समाजाच्या माध्यमातून प्रत्येक जण आज पुढे गेला पाहिजे. 2 ते 3 वर्षांनी याच पुरापाड्यातील याच विरातील एक मुलगी इंडियन टीममध्ये खेळणार आहे. नावं मी सांगेन, मात्र त्यासाठी तुम्हाला जेव्हा तिचं सिलेक्शन होईल, सिलेक्शन तर झालेलं आहे. विनायक भोईर रणजीपट्टू अभिमान आहे. प्रशांत गरत ISPL मध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. आपण आता मुख्य बक्षीस वितरण समारंभाच्या दिशेने जातोय. नितीनजी, आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीग मागचे 3 दिवस प्रत्येकाने एन्जॉय केला आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, ही आपली प्रीमियर लीग होती. आणि नितीनजी पुरकर असे ना, प्रत्येक टीमचा पूर्ण टीमचा एक मोटो होता, सर्वांना एकत्र आणणं, एकत्र बांधणं, त्या माध्यमातून समाजोपयोगी कामं देखील कशी करता येईल या दृष्टीने या आगरी युवा प्रतिष्ठान काम करत आहे. म्हणजे असं म्हटलं तर वावगं कटांना नाही आहे. क्रिकेट एक माध्यम होतं या सर्वांना एकत्र आणण्याचं. याच्यातनं भरपूर काही कामं करायची आहेत. क्रिकेट तो एक बहाणा आहे, असल में सबको साथ लाना आहे, हे माध्यम होतं. तर तेच आपण पाहिलं होतं. कारण क्रिकेटच्या माध्यमातून अजून काही विधायक काम होऊ शकतं, ते करण्याचं काम आगरी युवा प्रतिष्ठान नक्कीच करेल. आपण जाऊया पहिल्या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच आकाश पाटील आहेत. पहिला सेमीफायनल. चला, आकाश, आभाळाचा आकाश आणि हा आकाश. आपल्या आगरी समाज विकास मंडळाचे उपाध्यक्ष संदीप वझे यांना विनंती करतोय की त्यांनी मॅन ऑफ द मॅच द्यावं. आकाश बद्दल आम्ही म्हटलं होतं, हा साधा आकाश नाही आहे, हा स्काय, हा टाटा स्काय आहे. इसको लगा डाला तो लाईव्ह झिंगा लाला, असा आकाश होता. आणि आकाशनं पूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ केला. सेमीफायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर आकाश पाटील. कॅप्टन होते, कर्णधार होते, आणि तो कर्णधाराचा रोल देखील त्यांनी अदा केलाय. आकाश, कॉंग्रॅच्युलेशन्स. थांब, जाऊन बघा, थांबत नाही बघा, मला माहिती आहे हा कशाला पळालाय. त्यानंतर आपण देऊया. नाही, त्याचं म्हणणं काय माहिती आहे, तो बोलतो पण फक्त बॅटने बोलतो. याला मी विचारलं जेव्हा प्रेझेंटेशनला, आज तुझी गर्लफ्रेंड मॅच बघत असेल तर कसं वाटेल, बघा लगेच पळाला. आणि ते नाव गुपित आहे. थोडंसं एंटरटेनमेंट आपण करूया आकाशसाठी. नेक्स्ट अवॉर्ड. नेक्स्ट आपण बघतो फायनलचा मॅन ऑफ द मॅच. सांगण्याची गरज आहे का, अंतिम सामना कोणी जिंकून दिलाय? कम ऑन, एकच नाव, एजी ओजी लोजी सुनजी एजी ब्रँड अनिल घरात. मी आकाश ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माननीय श्री चंद्रकांत भोईर यांना विनंती करतो. अनिल, कॉंग्रॅच्युलेशन्स. चंद्रकांत भोईर साहेब, प्लीज यू कलेक्ट द मॅन ऑफ द मॅच
टी शर्ट. आवाज वाढव ना याचा बाबा. जो जिंकल्याशिवाय नाही हॅलो चेक. जाय परत, त्याचं नाव अनिल घरत. जिंकल्याशिवाय परत जातच नाही. आणि अनिल घरत फक्त या स्पर्धेसाठी नाही आहेत, 40+ क्रिकेट जबरदस्त खेळतोय. रायगडच्या टीमचं नेतृत्व देखील अनिल घरत यांनी केले 40+च्या. हा मानाचा तुरा आहे आपल्या या अर्नाळा, या पोलीस अर्नाळा विभागातील समाजांसाठी एक मानाचा तुरा आहे. कारण नेतृत्व करणं, लिडरशिप करणं हे काम अनिल घरत यांनी केलेलं आहे. सामनावीरचा पुरस्कार फायनलचा सामनावीर अनिल घरत. त्यानंतर आपण या स्पर्धेमध्ये 8 संघ खेळले, त्याच्यापैकी 6 असे संघ आहेत त्यांना आपण या स्पर्धेमध्ये जे सहभाग नोंदवला आहे, सहभागी झाल्याबद्दल त्यांना आपण ट्रॉफीज देणार आहोत. पहिला आपण विनंती करतोय टीम आई जीवदानी. आई जीवदानी टीम चला या. मी विनंती करतोय वसई प्रगती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष माननीय मकरंद घरत साहेब, त्याचबरोबर शेतकरी सोसायटीचे संचालक माननीय श्री प्रभाकर भोई साहेब यांनी संयुक्तपणे. चला आई जीवदानी. रोहितच्या टीम मधनं कोणीतरी एक जण या. चला प्रतिनिधी चालेल, प्रतिनिधी सुद्धा चालेल. बघा पार्टिसिपेट करणं, भाग घेणं ही फार मोठी गोष्ट आहे. जरी क्वालिफायच्या दिशेने नाही जाऊ शकले पण चांगला खेळ आई जीवदानी या संघाने घेतला आहे. त्यांना या स्पर्धेमध्ये आपण खेळला आहेत, सन्मानित करण्यात येते आई जीवदानीचा संघ. त्यानंतर पुढचा संघ असणाऱ्या गेल्या वर्षी टॉप 4 मध्ये होता, यावेळी कदाचित तो टॉप 4 मध्ये जाऊ शकला नाहीये, पण चांगला खेळ त्यानेही केलाय. विठाई विक्टोरियस. विठाई विक्टोरियस. मी विनंती करतोय माजी नगरसेवक माननीय नितीनजी मुळे साहेब यांना. विठाई विक्टोरियस नितीनजी मुळे आहेत, त्यांच्या शुभ हस्ते बघतोय आपण. टीम ओनर देखील आहेत आणि या संघानं जो सहभाग नोंदवलेला आहे त्याबद्दल त्यांना इथे सन्मानित करण्यात येते. त्यानंतर आपण टीम प्रचिती मोटर्स. प्रचिती मोटर्स कॅप्टन, खेळाडू, टीम ओनर्स. कॅप्टन या. मी विनंती करतोय माननीय विजय भोईर साहेब. प्रतिनिधी मोटर्सच्या कर्णधाराला इथे सन्मानित करण्यात येते. या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात. त्यानंतर टीम जय मल्हार. जय मल्हार खेळाडू, प्रतिनिधी, टीम ओनर जय मल्हार. मी विनंती करतोय अर्नाळा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच माननीय श्री भरत भोईर साहेब. जय मल्हार. जय मल्हार. बघा भले आपण विजयी नाही जाऊ शकले पण स्पर्धेमध्ये भाग घेणं तेही महत्वाचं आहे. हे टीम ऑनर आहे. आगरी प्रीमियर लीगची ऊर्जा ज्यांनी दिली, एनर्जी स्त्रोत आहेत, एनर्जी स्त्रोत. त्या टीम ऑनर आहेत, जे संघ मालक आहेत, त्यांना इथे सन्मानित करण्यात येते. भोलेश्वरी टीम. टीम भोलेश्वरी. मी विनंती करतोय आकाशीचे सामाजिक कार्यकर्ते श्री स्वप्नील कवळी साहेब. भोलेश्वरी टीम. छोटे बच्चे कंपनी पुढे बसल्या, जरा टाळ्या पण येऊ द्या जरा. प्रत्येक या संघ आहेत, हे आगरी प्रीमियर लीगची हे प्रमुख गाभा आहे. त्यानंतर अजून एक संघ आगरी स्ट्रायकर. आगरी स्ट्रायकर. आगरी स्ट्रायकर टीम. मी विनंती करतोय नवापूरचे कार्यकर्ते श्री मुरलीधर मेहर साहेबांना. आगरी स्ट्रायकरच्या कर्णधाराला इथे
सन्मानित करण्यात येते. बघा आगरी प्रीमियर लीगची आपण 2 पर्व पाहिली, पण 2 पर्वामध्ये एकच असा खेळाडू आहे ज्यानं हॅट्रिक घेतली होती पहिल्या पर्वामध्ये आणि त्यामुळे त्याचाही ते सन्मान आगरी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं केला जाणार आहे. मेघन पाटील ज्यांच्या नावावरती ती हॅट्रिकची नोंद आहे त्यांना इथे सन्मानित करण्यात येईल. मेघन पाटील, मेघन आपण या. मी विनंती करतोय अराळा ग्रामपंचायतचे माजी सरपंच, कृषी उत्पन्न बाजाराचे सभापती माननीय श्री रमेश वैद्य साहेब यांना. ही आपल्या आगरी प्रीमियर लीगची पहिली हॅट्रिक होती. मेघन यांच्या नावावरती हॅट्रिक आहे आणि ती कायम त्याच्याच नावावर राहणार आहे. जोरदार टाळ्या मेघनसाठी झाल्या पाहिजेत. तसंच क्या बात आहे. तसंच आता दुसरा सन्मान होणार आहे महत्त्वाचा, तो म्हणजे सगळ्यांना परिचित असे आपल्या विभागातले एक खेळाडू, त्याचं नाव आहे प्रशांत घरत. पहिल्यांदी त्यांची ISPL ह्या क्रिकेट लीगसाठी मोठ्या म्हणजे नॅशनल लेवलवर निवड झाले ऑक्शनमध्ये आणि ह्या टुर्नामेंटची पहिली 50 प्रशांत घरतच्या बॅटमधून आले, म्हणून त्याचा दुहेरी सन्मान आम्ही इथे करतोय. प्रशांत घरत जर उपस्थित नसतील आज, मला माहिती आहे ते कॅम्पला गेलेत, कोणीतरी येऊन त्यांचा सन्मान स्वीकार करायचा आहे गावातला किंवा भाऊ वगैरे असतील तर प्लीज. या कोणी असेल जयेश घरत किंवा कोणी असेल, खरं बघा प्रशांतचा असा खेळ आहे. प्रशांतचा सन्मान यासाठी केला जातो, याच मातीत वाढलेला आहे खेळाडू. आज ऑल इंडिया ओपनची टुर्नामेंट असते ना, भारतभर भ्रमण करणारा खेळाडू आहे. ऑल इंडिया ओपनची टुर्नामेंट आणि आता स्ट्रीट टू स्टेडियम ISPL मध्ये तो खेळणार आहे. मी विनंती करतोय अराळाच्या माजी सरपंचा माननीय श्रीमती अनुसया जनार्दन पाटील. तर माऊली एकदा जोरदार टाळ्या प्रशांतसाठी आणि शुभेच्छा असतील. ISPL मध्ये त्याचा खेळ 8 लाखाला खाऊ काम नाही. आज आपल्या विरारसाठी अभिमानाची गोष्ट ही आहे प्रशांतजी घरत आणि त्यांच्या प्रतिनिधी आणि हे कलेक्ट केलेलं आहे. धन्यवाद. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला, कारण बोली लग्न खेळणं ते वेगळं काम आहे, पण याच मातीमध्ये उल्लेख केला पहिली 50 आगरी प्रीमियर लीगची त्याच्या नावावरती आणि आज तोच आपला खेळाडू आज मोठी स्पर्धा खेळणार आहे. त्याला शुभेच्छा देखील असतील. आता जाऊया, आता गाणे आले. सर्वोत्तम फलंदाज, बेस्ट बॅट्समन 4 नाव आहेत. 4 नाव आहेत एंड गोस टू ज्याच्या नावावरती रन आहेत. रन आहेत. अजून एक नाव आहे, फायनल पर्यंत तो पण खेळला आहे, त्याचं नाव आहे. सेमी फायनल पर्यंत तोही खेळलेला आहे. 4 जे टॉप लिस्ट होते, 4 लिस्ट त्याच्यामध्ये तोही आहे. 4 नाव आहेत आणि 4 नावामध्ये प्रत्येक मॅच मध्ये ज्यानं बॅटिंग केले, संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलं तर षटकारांचा पाऊस ज्यानं पाडलाय खेळाडू आहे. आवाज तिथून पण आलाय. नाव आहे त्याचं मकरंद पाटील, बेस्ट बॅट्समन मकरंद पाटील. मी विनंती करतोय, कॅश प्राइज पण आहे. अराळा गावचे माजी सरपंच, पाचवी सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष, अराळा शेतकरी सोसायटीचे माजी अध्यक्ष श्री माननीय देवराम पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यांना विनंती करतोय की त्यांनी श्री मकरंद पाटील. बघा मकरंद पाटीलची फक्त या स्पर्धेपुरती ओळख नाहीये. टाइम शील्ड मध्ये 7 चेंडूमध्ये 7 षटकार ठोकण्याचा विक्रम मकरंद पाटीलच्या नावावरती आहेत. सर्वात फास्टेस्ट 50 मकरंद पाटीलच्या नावावरती आहेत. मोठे मोठे षटकार 7 समुद्र पार जाऊन मकरंद पाटीलने आपला खेळ दाखवलेला आहे आणि तो खेळाडू ठरला आहे बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्तम फलंदाज. अभिनंदन मकरंद, तुझा खेळ अजूनही भरत राहू, हिचं तुला शुभेच्छा राहील. त्यानंतर बेस्ट बॉलर बरेच जण तयार होत नाही बॉलिंग टाकण्यासाठी. बाबा सिक्सर जाम लागतात, चौकार भरपूर मारतात
अनपेक्षित नाव येऊ शकतं, तुमच्यापेक्षा वेगळं नाव येऊ शकतं. लिस्ट मध्ये सर्वाधिक विकेट त्याच्या नावावरती आहेत. बॉलर आणि तो खेळाडू त्याला बक्षीस देण्यासाठी आपण विनंती करू. मी विनंती करतोय जय योगेश्वर मंडप डेकोरेटचे मालक काळा घरत आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील भोईर पाटील यांना विनंती करतो आणि संयुक्तपणे दोघांना. द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. भले त्याचा संघ पुढे गेला मागे गेला कुठे राहिला, पण तो या बॉलिंगच्या लिस्ट मध्ये टॉप वरती राहिलाय. हाय फाय खेळ केलाय त्यानं आणि त्याची निवड झाले बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर प्रथमेश कुडू आहेत. सर्वाधिक विकेट त्याच्या नावावरती आहेत. कारण जे स्टॅटिस्टिक आपल्या समोर आता स्क्रीनवरती देखील येते त्याच्यामध्ये सर्वाधिक विकेट त्याच्या नावावरती आहेत. प्रथमेश कुडू आहेत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. त्याच्यानंतर आपण अशा एका संघाला इथे गौरवण्यात येणार आहे. असा एक संघ या 3 दिवसामध्ये खेळला. 12 संघामध्ये एक संघ असा होता ज्याने भले खेळताना प्रवास त्याचा फायनल पर्यंत झालाय नाही झालाय माहिती नाहीये, पण त्याने खेळत असताना एक चांगली खेळाडू वृत्ती दाखवलेली आहे. बघा हरणं जिंकणं हे तर चालू राहणार आहे, पण तुम्हाला लक्षातही ठेवायला हवं ना एखाद्या संघ कसा खेळाय. म्हणजे जसं शिस्तबद्ध असतं, शिस्तबद्ध संघ. शिस्तबद्ध संघ बघा निर्णय आपल्या बाजूला लागतो, आपल्या विरुद्ध पण जातो, त्यावेळेला कूल अँड काम राहायचं आहे. आणि जो काही निर्णय येईल मग कमिटी करेल पंच करेल तो मान्य करायचा. यासाठी एक वर्तन ज्यांचं चांगलं राहिलं आहे, सदवर्तन शिस्तबद्ध संघ या 12 मधला ठरला आहे. त्याचं नाव आहे अंश इलेव्हन आहे. मी वसई प्रगतीचे माजी संचालक आणि पुरापाडा गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री भरत घरत यांना विनंती करतोय की त्यांनी चषक द्यावे. बघा क्रिकेटचा खेळ आहे असा, क्रिकेटचा तुम्ही मान राखा हा सन्मान मिळेल. बघा क्रिकेटचा तुम्ही मान राखा तुम्हाला असा सन्मान मिळेल. पंचांच्या निर्णयाला तुम्ही मान द्या इथे तुमचा सन्मान होईल. आपण अजून एक विषय सन्मान करतोय कारण एक सन्मान जो राहिलाय संघ मालकाचा एक सन्मान बाकी आहे. तो सन्मान आता व्यासपीठावरती केला जातोय. मी विनंती करतो की आगरी समाज विकास मंडळाचे संचालक माननीय के घरत साहेब अंश इलेव्हन ह्या संघाबद्दल बोलायचं आहे 2 मिनटं मला. संघामध्ये चुरस होती, सामना त्यांच्या बाजूने झुकला होता, परंतु अशा परिस्थितीत जेव्हा थोडंसं वादविवादाचं प्रकरण आलं त्यानंतर जो कमिटीने निर्णय घेतला तो त्यांनी एकदम हसतमुखाने मान्य केला आणि त्याच्यावर अजिबात ऑब्जेक्शन पण घेतलं नाही गाडी मात्राचं. त्यासाठी त्यांच्या ह्या खेळाडूवृत्ती दाखवल्याबद्दल आम्ही कमिटीतर्फे शतशः आभारी आहोत. एकदा जोरदार टाळ्या ह्या संघासाठी आणि ह्या संघ मालकासाठी झाल्या पाहिजेत. थँक्यू व्हेरी मच. त्यांनी दाखवून दिला की ही आपली प्रीमियर लीग आहे, ही आगरी प्रीमियर लीग नाही, ही आपली प्रीमियर लीग आहे. इथे जे काय होईल ते मान्य करून आपल्याला पुढे जायचं आहे आणि तेच त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपण जे 3 संघ होते ते 3 संघ कदाचित तो टप्पा गाठू शकले नाही. क्वालिफायचा मॅच त्याच्या पुढे जाऊ शकले नाही आहेत. त्यामुळे इथे आता त्याच संघांना इथे पारितोषिक मिळेल. तर आपण विनंती करू
टीम नितीन इलेवन संघ. चला आपण या. मी विनंती करतोय आगरी समाज विकास मंडळाचे संचालक जयवंत भोईर आणि सामाजिक कार्यकर्ते विजय भोईर यांना मी विनंती करतोय की त्यांनी समोर यावे. प्रथमेश आपण पण या. चला पूर्ण टीम ने आला तरी चालेल कारण मेहनत सर्वांनी केली आहे. भले तुम्ही तो टप्पा नाही गाठू शकले, एक मॅच तुमच्यासाठी तितकी चांगली नाही झाली. अभिनंदन नितीन इलेव्हन. बघा 12 मधनं 6 मध्ये ही अचीवमेंट आहे. त्याच्यामुळे तो टप्पा आपण गाठू शकले नाहीये, तरी पण अभिनंदन आहे नितीन इलेव्हन टीमचं. त्यानंतर अजून एक संघ जो कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला होता, तो शेवटचा मॅच, शेवटचा सामना तिथे पार होऊ शकला नाहीये. जेम्स बॉन्ड नागेश तळेकर यांचा संघ. आपण या. मी विनंती करतोय आगरी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री भरत भोईर साहेबांना. भरत भोईर साहेब. अजून एक संघ आहे. पहिल्या दिवशी पाहिलं होतं, पहिले 2 सामने ज्याने जिंकले होते, शेवटचा मॅच पराभूत व्हावं लागलं. दत्तप्रसाद टीम नागेश भोईर यांचा संघ आहे. मी विनंती करतोय वसई प्रगती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री अशोक पाटील साहेब. टाळ्या व्हायला हव्या, कारण पहिल्या दिवशी सुंदर खेळ दत्तप्रसाद या टीमने केला होता. एक मॅच, शेवटचा मॅच, तो टप्पा त्यांना नाही ओलांडता आला. मुरली मेहर साहेब यांनी स्टेजवर समोर यावे. दत्तप्रसाद जर पहिल्या दिवशी चांगला खेळ केलाय. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी, या आगरी प्रीमियर लीगचा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी, सेमीफायनलचा मॅच रंगलेला तो मॅच, त्याच्या अगोदर झालेला तो बॉल आउट, तो पण आपण अनुभवलेला आहे. तर 3ऱ्या क्रमांकाचा संघ आगरी प्रीमियर लीग सीझन 2 अंश इलेव्हन आहे 3ऱ्या क्रमांकाचा संघ. या. मी निमंत्रित करतोय महेश वझे, कृपया आपण व्यासपीठावर यावे. महेश वझे. आपल्या आगरी प्रीमियर लीगला जे 6 ट्रॉफी दिलेल्या आहेत त्या महेश वझे यांनी दिलेल्या आहेत. समोरचा खाली बसून घ्या पाय टाकून, आणि कॅप्टन फक्त राहा, पाहुणे आपल्याला दिसायला हवे. ज्यांच्या माध्यमातून या ट्रॉफी आपल्याला प्राप्त झाल्यात, महेशजी वजे
यांच्या शुभ हस्ते हा 3ऱ्या क्रमांकाचा टाळ्या टाळ्या वाजूया, टाळ्या वाजूया, टाळ्यांचा गजर थांबू नका. हे सर्व आपलेच खेळाडू आहेत, आगरी समाजाचे खेळाडू, बोलीस ते अर्नाळा परिसरामध्ये असलेले खेळाडू. अभिनंदन अंश 11 टीम, अभिनंदन. महेश वजे साहेब तुम्ही थांबावे, इकडे व्यासपीठात थांबावे. अंश 11 जो 3ऱ्या क्रमांकाचा संघ हा ठरलाय. बघा स्माईल आहे, हे सगळ्या आठवणीच आहेत, या स्वीट मेमोरीज आहेत आपल्या. गेले 3 दिवस आपण एन्जॉय केलाय, आनंद शोधलाय, आनंद देखील मिळवलेला आहे आणि हाच आनंद पुढील वाटचालीसाठी आपल्याला फायदेशीर देखील ठरणार आहे. त्यानंतर या अंतिम सामन्यामध्ये आपण 2 संघांना खेळताना पाहिलंय आणि त्या 2 संघापैकी एक संघ विजेता संघ ठरलाय आणि एक उपविजेता रनर अप संघ. हॅलो, तर तुकारामजी, ही ट्रॉफी देण्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं काम माझ्याकडून राहून गेलेलं आहे. बघा, आयुष्यामध्ये 2 गोष्टी माणसांना खूप मुश्किलने भेटतात, एक अर्धांगिनी आणि एक मित्र. तर ज्या 2 मित्रांमुळे मी सिंधुदुर्गवरून इकडे कॉमेंट्रीला आलो, परेश आणि प्रणव यांना मी इकडे बोलू इच्छितो. प्लीज परेश या ना प्लीज. प्रणव कुठे आहे? प्रणव, एकदा जोरदार टाळ्या. या दोघांचा फोन आला नसता तर कदाचित मी इकडे आलो नसतो. मित्रांनो, खरोखर म्हणतात ना का राजा असावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आणि मित्र असावा तर परेश आणि प्रणव सारखा. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. ही दोस्ती तुटायची नाही. धन्यवाद. धन्यवाद. नक्कीच. आणि तुम्ही आल्यानंतर तुमच्या जोडीनं समालोचना करताना सुद्धा एक संधी 3 वर्षानंतर आम्हाला ही प्राप्त झाली होती नितीनजी. त्यानंतर उपविजेता रनर अप गेल्या वर्षी चॅम्पियन ठरला होता. गेल्या वर्षी तो चॅम्पियन होता. यावेळी भले एक पाऊल मागे आले पण फायनलिस्ट आहे तो. फायनल तो खेळलाय. लागोपाठच्या 2 वर्षी फायनल खेळणं हे पण सोपं नाहीये. हे काही सोपं काम नाहीये. भले भाई पराभूत झाले, भल्याभल्याना नाही जमत. लागोपाठच्या, कारण हा विक्रम आहे. पुढे जाऊन हा मोडीत निघेल न निघेल, पण हा विक्रम तुम्ही प्रस्थापित केलाय. लागोपाठचे 2 वर्ष फायनल मध्ये खेळल्यात. गेल्या वर्षीचा चॅम्पियन, या वर्षीचा रनर अप उपविजेता संघ बिलोजी स्पोर्ट्सचा संघ आहे. बिलोजी स्पोर्ट्स. मी महेश वजे व रोशन लक्ष्मण पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी हा चषक प्रदान करावा. या उपविजेत्या संघाने चौक्या आणि छक्के मारलेत, असे एकूण 6 मारलेले आहेत आणि माननीय श्री देवराम पाटील साहेब यांनी प्रत्येक चौका आणि छक्केला 200 रुपये कबूल केले होते. त्याप्रमाणे हे 1200 रुपये ह्या संघाला देण्यासाठी मी विनंती करतोय धीरज पाटील, ब्ल्यू वेव रिसॉर्टचे मालक, यांना विनंती करतोय की त्यांनी कॅप्टन जवळ दे. हॅलो, चला टाळ्या होऊ द्या. गेल्या वर्षीचा चॅम्पियन, या वर्षीचा रनर अप, लागोपाठचे 2 वर्ष फायनल मध्ये खेळलाय बिलोजी स्पोर्ट. सेकंड उपविजेता, कॉंग्रॅच्युलेशन्स. असं वाटलं होतं का बॅक टू बॅक फायनल मारतील,
मात्र खरोखर उपविजेत्या संघांना 1200 रुपये देण्यात आले. देवराम पाटील साहेब यांनी 1200 रुपये दिलेले आहेत. चौका आणि चक्कार असे एकूण 6 मारले होते, तर त्या प्रत्यार्थ प्रत्येकी 200 रुपये दिले होते. असे एकूण 1200 रुपये दिलेले आहेत. धन्यवाद दिलीप पाटील साहेब. पहिल्याच्या अगोदर आपण एक बक्षीस आता राहिलंय बघा. या मैदानावरती नितीनजी ही स्पर्धा आहे आणि अजून एक स्पर्धा येणार आहे, पाटील परिवाराची स्पर्धा, पाटील ब्रदर्स बघा. पाटील ब्रदर्स या स्पर्धेचं मी एक तुम्हाला सगळ्यांना गोष्ट सांगतो. हा पाटील ब्रदर्स जो विजेता ठरलाय ना, पहिली मॅच हारला आणि फायनल मॅच जिंकला. म्हणजे पुढच्या टुर्नामेंटमध्ये प्रत्येक जण ठरवेल बाबा पहिला हारायचं. आणि बघा म्हणजे हारता हारता जी जिंकण्याची मजा आहे. मी कुठेही गेल्यावर काय म्हणतो, दिव्याशिवाय वात नाही, सूर्याशिवाय चंद्र नाही. मनात नेहमी जिंकण्याची जिद्द असावी, कारण हारल्याशिवाय माणूस कधी जिंकत नाही. बिल्कुल आपने सही कहा. इसीलिए कहते हैं ना कि हारना और हार मानना दोन्ही अलग आहेत. अरे पाटीलवाल्यांनी सांगितलंय नाद सगळ्यांचा करा, पण पाटीलवाल्यांचा नाद करू नका. कम ऑन पाटील ब्रदर्स. आणि पाटील पाटील ब्रदर्सचे मालक यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर यावे. थांबा, अजून मॅन ऑफ द सिरीज आहे. थांबा पाटील ब्रदर्स, एक मिनिट थांबा. पाटील ब्रदर्सचे मालक थांबा जरा, फक्त मालक येऊ द्या. एक सन्मान बाकी आहे आणि त्याच्या अगोदर एक ट्रॉफी बाकी आहे. मॅन ऑफ द सिरीज बाकी आहे, मालिकावीर. 3 नावं तर मला इथे जाता दिसतात. 1 2 3 3 नावं आहेत. 3 नावं आहेत, 3 जण आहेत आणि त्या 3 मध्ये 2 कॅप्टन आहेत. 3 मध्ये 2 कॅप्टन. अजून काही क्लू द्यायचं आहे का? कोण बनेगा करोडपतीला 4 ऑप्शन असतात. आता तुम्हाला किती द्यायचे? धीरज पाटील पुढे सन्मान केला जातोय संघ मालकाचा. पाटील ब्रदर्सच्या फायनल्स. एक मिनिट पाटील ब्रदर्स मालक थांबा, थांबा. देवराम पाटील यांनी कबूल केले होते चौक्याने छक्के मारल्यानंतर प्रत्येकी 200 रुपये देणार. तर पाटील ब्रदर्सच्या मालकांना सांगतो की त्यांनी 7 चौक्याने छक्के मारले होते, असे 1400 रुपये त्यांना रोख रक्कम देण्यात. धन्यवाद देवराम पाटील साहेब. चौकार षटकारांचं जे कॅश प्राईज होतं तेही दिलं जात आहे. पाटील ब्रदर्ससाठी सन्माननीय देवरामजी पाटील यांनी कॅश प्राईज लावलं होतं तेही जात आहे. आता मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट प्लेअर म्हणून म्हटलं ना, त्या 3 संघापैकी आहे. तो टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, त्यानं नेतृत्व केलं आहे. त्याचं नाव ए वर्णच आहे. आणि दोन्ही बाजूला नाव आहेत. कॅप्टनची दोन्ही नाव ए वर्ण आहेत. मॅन ऑफ द सिरीजचं चषक आणि देण्याची कबूल केली होती मुरलीधर मेहर साहेब यांनी. मी त्यांना विनंती करतोय की त्यांच्या जास्त त्यांनी प्रदान करावं. मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, ज्यांना प्रेक्षकांची मनं जिंकल्यात, टीमला जिंकून देत आलाय, टीमला सोबत घेऊन जात आलाय. आणि जसं म्हणतात ना, ओल्ड इज ऑलवेज गोल्ड. अनिल घरात आहेत मॅन ऑफ द सिरीज. अनिल घरात, ओल्ड इज ऑलवेज गोल्ड, चकाकणारं सोनं अनिल घरात. आपण अनिल घराशी संवाद साधणार. बऱ्याचशा गोष्टी आपण केल्या होत्या. आपण आता हा मॅन ऑफ द सिरीज त्यांना प्राप्त केलेले आहेत. अनिल, नक्कीच आपण संवाद साधूया अनिलशी. आगरी प्रीमियर लीग मिळालं, मॅन ऑफ द सिरीज, त्याच्या जोडीला पहिलं विजेतेपद, कसं वाटतंय? खूप सुंदर वाटतंय. आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीग पर्व 2 आणि मालिकावीर खूप सुंदर वाटतंय. माझी आई इकडे आलेली आहे. मी तिला विनंती करतो तिने जरा स्टेजवर यावं, कारण हे मालिकावीराचं जे बक्षीस आहे ते मी माझ्या आईला समर्पित करणार आहे. तर एका मुलासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
बोलतात ना शिर्डीतला साई, राखी बांधणारी ताई आणि जन्म देणारी आई. तर मम्मीजी प्लीज तुम्ही व्यासपीठावर या. अनिल दादा कॉंग्रॅच्युलेशन्स, मॅन ऑफ द सिरीजचे तुम्ही आज इकडे. अनिल दादा हिरो झालेले आहेत. आईला बोलवलं, वहिनी कधी बोलत नाही का हो? काय ट्रॉफ्या आणत्या, साड्या कधी आणणार? वहिनी फक्त भांडण करते. आहे का वहिनी आहे इकडे? वहिनी सांगतात खेळायला जाऊ नका. दोघांच्या बघा चेहऱ्यावरती बघा, हे अश्रू आहेत, हे आनंद अश्रू आहेत, हे खुशी के आंसू आहे. ते आपण दोघांच्याही चेहऱ्यावरती डोळ्यामध्ये जे पाहतोय. आणि जोरदार टाळ्या अनिलसाठी, आईसाठी जोरदार टाळ्या व्हायला. असा सुपुत्र यांच्या जन्माला आलाय, त्यांच्यासाठी या टाळ्या व्हायला हव्या. पुत्राने केलेली कामगिरी, आपल्या मुलाने केलेली कामगिरी ऊर अभिमानानं भरून यावा ते झाले. त्यानंतर आपण फायनल पहिलं पर्व पाहिलं होतं. पहिल्या पर्वामध्ये बिलोजी स्पोर्टला पाहिलं विनर होताना. या पर्वामध्ये जर पाहिलं सुरुवात तितकी चांगली नव्हती, पण सुरुवातीला थोडेसे अडखळले, थांबले, पण शेवटपर्यंत जिद्द नाही सोडली. म्हणून म्हणतात ना, विजेता वो नहीं जो कभी हारता नहीं, विजेता वो जब कभी हार मानता नहीं. दादा मी आज सकाळी सांगितलं होतं का जाता जाता या मंडळाबद्दल मी एक डायलॉग बनवलेला आहे. माझी खासियत आहे, मी डायलॉग लगेच बनवतो. तुम्हाला सगळ्यांना जर आवडला तर जोरदार टाळ्या वाजवा, बरोबर आहे? या जगातल्या सगळ्यात श्रीमंत झाडाला साग म्हणतात. शिवशंकर भोलेनाथांच्या पिंडीला जो विळखा काढून बसतो त्याला नाग म्हणतात. आई भवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना जी तलवार दिली तिला इतिहासामधील आग म्हणतात. आणि आगरी युवा प्रतिष्ठान या मंडळाला क्रिकेटच्या आयोजनाचा वाघ म्हणतात. चला आता मी रजा घेतो. टाटा बाय बाय, सत श्री अकाल. बस दुआ में याद रखना. जाता जाता एवढंच सांगतो, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला आम्ही पुन्हा बोलवू. आता तुम्ही नितीन साहेब आणि तुकाराम भाऊ ह्या टुर्नामेंटचे तुम्ही अँबॅसिडर्स आहात. तुम्हाला दोघांना दरवर्षी यायचंच आहे. आता फायनलिस्ट त्या तयार आहेत, कारण पहिलं विजेतेपद, पहिल्या ट्रॉफीला आपल्याला स्पर्श करायचा आहे. एक्साइटमेंट प्रत्येकाची आहे, पण थोडीशी एक्साइटमेंट आपण पहिल्यांदा कॅप्टनला बोलू. अनिल तुम्ही फक्त एकट्याने वर या, बाकीच्यांनी खाली बसा, जेणेकरून फोटो व्यवस्थित होईल. कारण पाहुण्यांना कॅप्टन आणि संघमालक आणि महेशभाई आणि महेशभाई आणि मुरलीभाई आणि विजयदादा आहेत का? विजयदादा कुठे आहेत? टीमने या, टीमने समोर बसा. टीम वरती या. ट्रॉफी टीमने या. एक मिनिट टीम, जरा एक मिनिट थांबा, फक्त वरती येऊ नका प्लीज, वरती येऊ नका, एक मिनिट थांबा. पाहुण्यांना थोडीशी एक फोटो घेऊ दे पाहुण्यांना, नंतर मग तुम्ही या. पाहुणे सगळे वरती उठा आणि जरा टीमच्या जोडीला या. महेशभाई जरा ट्रॉफी. कारण हा ग्रुप फोटो आहे, जो विनरचा फोटो आहे. पाहुणे इकडे या, पुढे या पाहुणे. पाहुण्यांना आपण पुढे घेऊया. या साईडला या. चला ट्रॉफी आले तर एकदा गजर होऊ द्या. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आपण मनापासून आभार मानतोय.
सगळे जे प्रमुख पाहुणे इथे आज हजर होते सगळ्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे. ज्या ट्रॉफी आपण सर्वांचा मनपूर्वक आभार आहे, सर्वांचा मनपूर्वक आभारी. एकेकाचं नाव घेणं आता शक्य नाही आहे. प्रोग्राम एकदम संपत आलाय. कैलासवती पार्वती जनार्दन वजे यांच्या स्मरणार्थ ज्या ट्रॉफीज होत्या, जे स्पॉन्सर्स होते, जे प्रायोजक होते, ते देणगीदार होते, जे खेळाडू खेळले, जे प्रेक्षक खेळले, या मैदानावरती आले, सर्वांचं आगरी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक आभार. आजच्या बक्षीस वितरण समारंभासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आगरी युवा प्रतिष्ठान मनापासून आभार मानते. थँक्यू व्हेरी मच.